केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील आपली बहिणीसोबत भाऊबीज साजरी केलेली आहे। आज भाऊबीजचा सण राज्यभरात देशभरात हा सण साजरा होतोय। काय वेगळी काही भाऊबीज आहे? कारण यंदा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ही सगळी भाऊबीजेचा सण तुम्ही साजरी करताना पाहायला मिळतं। काय नेमकं वेगळंपण आहे? नाही, मला तर याच्यात तुम्ही काय होतात, काय झालात किंवा काय होणार आहेत याच्यात काही हे आपले सण, परंपरा, संस्कृती किंवा नात्यांमध्ये काही बदल होत नसतो। तर मला असं वाटतं की वर्षानुवर्षी जी भाऊबीजेचा सण साजरा करतो तोच या वर्षीचा सुद्धा आहे। त्यामुळे एक पवित्र नात्याचा सण आहे। भाऊ बहिणीच्या नात्याला एक वेगळं अजून त्याच्यामध्ये कसं एक आठवणीला उजाळणा देण्याचा एक नात्याचा सण आहे। त्यामुळे आज बहिणीकडे आलो आहे, चालू आहे नातं, तो सण साजरा करणं सुरू आहे। काय काही वेगळं वैशिष्ट्य या यंदाच्या याच्यात काही वेगळं पण नाही, नेहमीच आहे, दरवर्षीच करतो आपण, तो दरवर्षी येतो मी। आणि मला असं वाटतं तीच आपली हिंदू संस्कृती आहे, हिंदू सण आहेत की ते आपण खरं तर साजरे करतो। त्याच्यामागे काहीतरी एक भावना असते, त्याच्यामागे काहीतरी एक संकल्पना असते। तसंच ही प्रत्येक सणाला काहीतरी पार्श्वभूमी असते। तसं या सणाला म्हणजे आजच्या सणाला भावाचं आणि बहिणीचं नातं, हे नातं पवित्र नातं आणि त्या नात्यातला हा सण, म्हणून मला असं वाटतं की आजच्या नात्याचं हे वैशिष्ट्य आहे, आजच्या सणाचं। ताई देखील आपल्यासोबत आहे। ताई, काय ओवाळणी केलेली आहे? तुम्ही काय भावाकडे काय मागणी केली? कारण तुम्ही मोठ्या बहीण आहात, तर काय मागणी केली भावाकडे? मागणी करावीच लागत नाही, त्याला बरोबर कळतं काय बहिणीची अपेक्षा आहे। तो मला व्यवस्थित म्हणजे प्रत्येक सणाला साडी वगैरे आपलं नाही का त्याचं असते, ओवाळणी देतोच तो। काय आशीर्वाद दिले? कोणी मी? माझे आशीर्वाद तर सदैव त्याच्या पाठीशीच असतात। त्यामुळे सुख समृद्धी आयुष्य त्याच्या आयुष्यात भरभरून परमेश्वर चरणी प्रार्थना यावी। या आजच्या भाऊबीजेनिमित्त भाऊ बहीण एकत्र आलेले आहेत, पुन्हा जुन्या आठवणींना काहीतरी उजाळा मिळाला, काही आठवण आहेत? तर आठवणी तशा म्हणजे आम्ही लहान असताना मी काहीतरी 5वी 6वीत असेल, तो 4थीत असेल, असंच स्कूलमध्ये एकदा पिक्चर दाखवत होते, रात्रीचा पिक्चरचा शो होता। त्यामुळे मी त्याला घेऊन गेले शाळेमध्ये आणि ते बच्चनचा तो काला पत्थर म्हणून पिक्चर होता आणि मी अशी बाहेर चालले तर तो माझ्या मागे पळत आला। तिथे ते एक शाळेमध्ये काम चालू होतं, बांधकाम, ते खडी होती, त्या खडीवर तो पडला। त्यामुळे ते पडला तर त्याला ते नाकामध्ये ती खडी करून सगळं रक्त, पूर्ण तो रक्तानीच हे झाला, भिजला। आणि काय मग तिथून पुढं घरी गेल्यावर वडिलांनी दोघांनाही मारले। अलीकडे या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्यावर काही टीका होते किंवा राजकीय आरोप होत आहेत। तुम्ही देखील पेपरमधनं किंवा TV चॅनल्समधनं, सोशल मीडियातनं बघत असणार, काय वाटतं तुम्हाला? घरात चर्चा होत असेल तेव्हा? मी सांगण्यापेक्षा म्हणजे पुणेकरांनाच माहिती आहे, त्यांनीच त्याच्या कामाची पावती दिलेली आहे। मला खूप म्हणजे मला काय सगळ्याच पुणेकरांना विश्वास आहे, तो खूप प्रामाणिकपणे त्याचं काम पार पाडत आहे। आणि एक गोष्ट सांगू का, ज्या झाडाला फळे असतात त्याच झाडाला लोक दगड मारतात, असं आहे। आज प्रामाणिकपणे 30-35 वर्ष आलं आम्ही पाहतोय तो किती आणि काम करतोय, ते म्हणजे कष्टातून, प्रामाणिकपणातून। त्यामुळे त्याला त्याच्या कामाची पावती ही मिळणारच आहे। बहिणीने तर खरं तर कौतुक केलं या सगळ्या कामाचं तुमचं, पण ज्या पद्धतीने टीका होते गेल्या काही दिवसांपासून, राजकीय टीका होताना पाहिलं, तुम्ही कसं पाहता या सगळ्या टीकेकडे? काय नेमकं याला सगळं उत्तर असेल? नाही, मला असं वाटतं की कुठलाही विषय एखाद्या राजकीय पक्षानं, कार्यकर्त्यानं चालवायचा तर थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या हातामध्ये ठोस पुरावा असला पाहिजे, कागद असला पाहिजे। वारंवार आपण कोणावरती आरोप करतो तर त्याची सत्यता स्वतः तपासली पाहिजे। राजकीय आरोप तर होत राहतात, पण याच्यातनं आपण काय सिद्ध करतो आहोत, आपली विश्वासार्हता किती राहणार, हे सुद्धा तपासलं पाहिजे। त्यामुळे मला काय कुणा बोलायचं नाही, पण आज सणाचा दिवस आहे, सण साजरा करायला बहिणीकडे आलो आहे। पण मला असं वाटतं की हे शेवटी घरात आल्यानंतर ते सगळे विषय बंद होतात, आम्ही त्याच्यावर काही चर्चाही करत नाही। कारण मला जे स्पष्टीकरण द्यायचं होतं या सगळ्या विषयात ते मी माझ्या पुणेकरांना दिलं। कारण शेवटी त्यांना देणं का अपेक्षित आहे, तर त्यांनी मला निवडून दिलं, त्यांनी मला काम करायला दिलं, गेले 4 वेळा 5व्यांदा मला निवडून देतात पुणेकर। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा विश्वास कुठंतरी माझ्यावरचा कमी होणार नाही, त्यांच्या मनात कुठली शंका राहू नये, यासाठी मी ते सगळं स्पष्ट जे आहे ते स्पष्टीकरण त्यांना पुणेकरांना दिले। त्यामुळे मला त्याच्यावरती काही चिंता वाटत नाही, परत त्याच्यावर विचारही करत नाही। तुम्ही जरी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी सुद्धा हा विषय थांबताना कुठेही दिसत नाहीये। कारण संजय राऊत देखील म्हणतात की तुमचीच लोक, तुमच्याच पक्षातली लोक अशा पद्धतीने काहीतरी पुरवत आहेत। शेवटी हे का थांबत नाही, तर थांबत का नाही तर एकाच बाजूनं चालू आहे। आज मला असं वाटतं की जी बोलणारी मंडळी आहे, एकच माणूस बोलतो, कोणी बोलत नाही। ज्या जैन समाजाचा विषय, ते जैन समाजाचं माझं खूप चांगलं नातं आहे। तुम्ही बघताय जैन समाजाचं एकतरी व्यक्ती बोलतो याच्यात, जैन समाजाचं कुठलं शिष्टमंडळ बोलतं आहे, माझी त्यांची रेग्युलर आता चर्चाही सुरू आहे, याच्यातनं लवकर मार्गही निघेल। आता तो व्यवहार चुकीचा का बरोबर हे न्यायालय ठरवेल, धर्मदायक ठरवेल, त्यात माझा संबंध कुठं आहे, मी ते तर स्पष्ट केलं आहे। पण बघा तुम्ही, ज्यांचं काम, ज्यांचा विषय आहे त्यातलं कोणीच बोलत नाही,
त्यांच्या खांद्यावर ठेवून राजकारण, बंदूक ठेवून राजकारण चाललंय. तर ते कोण करते ते दिसतंय तुम्हाला. मला ते नावं घ्यायचं, मी निवडणूक नाव नाही घेतलं, आताही मला नाव घ्यायची इच्छा नाही. चांगले दिवस आहेत, चांगला सण चाललाय, कशाला वगैरे नाव खराब करायचं, आपलं तोंड खराब. त्यामुळे मला त्याच्यात अजिबात बोलायचं नाही. मी तुम्हाला एकच सांग की मी माझी बाजू स्पष्ट मांडली. लोकांपुढं मी मांडणं अपेक्षित होतं. माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे. मला ज्यांनी इथपर्यंत माझा प्रवास ज्यांच्यामुळे झाला आहे ते पुणेकर आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, माझा पक्ष आहे, माझं फॅमिली, या सगळ्यांना माझा विश्वास आहे. मग राहिलं काय, ते कुणी एक दोन लोक बोलत असेल तर त्याकडे मी दुर्लक्ष करतो. तुम्ही आता जैन बोर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर तुम्ही स्पष्टीकरण देखील दिलं आहे. मात्र या सगळ्या संदर्भात जर तुम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्व नाही आहे, तर राजू शेट्टी देखील काल म्हटले की तुम्ही आता या सगळ्या लोकांचं नेतृत्व करावं, कारण तुम्ही या शहराचे खासदार आहात. 100% मी तुम्हाला तेही सांगतो की गेल्या 2-3 दिवसात सातत्याने मी त्या सगळ्या लोकांच्या संपर्कात आहे. आमचं बोलणं होतं आहे. 1-2 दिवसात आमची भेटसुद्धा होणार आहे. त्यामुळे मी शेवटी मी माझी जबाबदारी कशी झटकेन, त्या लोकांचा जो काय प्रश्न आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय मार्ग काढतील यासाठी तुम्ही नेतृत्व करायला 100% त्यांच्याबरोबर सोबत काम करायला तयार आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीने या सगळ्या मुद्दा होतात, महायुतीवरती या सगळा परिणाम होतोय, कारण जे काही आरोप करणारी जी लोक आहेत, म्हणजे रवींद्र धंगेकर ते महायुतीतलेच एक कार्यकर्ते नेते आहेत, आणि अशा पद्धतीने तुम्ही लोकांनी टीका म्हणजे पक्षातल्या नेतृत्वांकडे तक्रार देखील केलेली आहे भाजपातल्या काही लोकांनी. आमच्यातलं कुणीच तक्रार नाही केलेली, आमच्या नेत्याकडे पण नाही तक्रार केलेली. पण कार्यकर्ते निश्चितपणे अस्वस्थ राहतात. मी तुम्हाला सांगतो, केवळ आमच्याकडचे नाही, तुम्ही माहिती घ्या त्याही पक्षातले कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. का तर कोणीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी, व्यक्तिगत आकसापोटी, द्वेषापोटी कुठंतरी आरोप रोज, एकदा चंद्रकांतदादा असेल, एकदा मी असेल, एकदा विडकर असतील, एकदा रासने असतील, कोणी असेल, तुम्ही बघा मागचं काही सगळं काढून बघा. व्यक्तिगत फक्त आकसापोटी. कारण काय झालं आहे, सगळ्याच निवडणुका हरल्यानंतर आज माणसाच्या हातातच काय नाही, मग काहीतरी आरोप करा, बेछूट आरोप करा. बरं, तुम्ही लोक जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला एकही कागद दाखवत नाही, एकही पुरावा तुम्हालाही दाखवत नाही. तर मग हे लोकांना कळतं ना की आज इतके वैफल्यग्रस्त झालात की त्याच्यातनं तुम्ही काही आरोप करता, ते लोक बघतायत. त्यामुळे मला पुन्हा मी तुम्हाला तेच सांगित की मला काही बोलत नाही. महायुती म्हणून आमचे नेते जे सांगतील तर नेत्यांचा आदेश आम्ही नक्की पाळू. आमच्या नेत्यांनी असंही सांगितलं की काही ठिकाणीसुद्धा स्थानिक पातळीवरती निर्णय स्थानिक आमची संघटना जे आहे ती घेतील. उद्या तशी वेळ आली तर आम्ही आमचे निर्णय जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही घेणार ना. पण मग कारवाईची मागणी करणार का, की माहितीमधले अशा पद्धतीने एक नेते जर अशा पद्धतीने भूमिका घेत असतील. आम्ही कोणीही मागणी केलेली नाही आणि आम्ही करणार पण नाही. त्यांच्या नेतृत्वाला कळत असेल, शेवटी ह्याच्यात त्यांच्या नेतृत्वाला हे कळतंय की त्यांच्यातला एखादा माणूस असा वागतोय, त्यामुळे त्यांच्या संघटनेला फायदा आहे का तोटा आहे हे ते ठरवतील, मी नाही बोलणार त्याच्यावर. धन्यवाद. तर मुरलीधर मोहोळ होते, त्यांनी या सगळ्या आरोपांना यापूर्वीच खरं तर उत्तर दिलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी या सगळ्या मुद्दे ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती अशा पद्धतीने आरोप करत असेल तर त्याचा परिणाम देखील महायुतीवरती होतो आहे. मात्र आज त्यांनी आपल्या बहिणीकडे भाऊबीजेचा सण साजरा केलेला आहे आणि या सगळ्या आरोपांना देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. कॅमेरामन रोहितसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.